ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं लक्षवेधीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। चर्चा सुरू आहे। शरद पवारांनी आज दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जींची भेट घेतली। त्याच्या मागचे हेतू काय असू शकतात, काय असू शकतील आणि काही त्याच्यामुळे नवीन राजकीय घडामोडीचा प्लॅन सुरू आहे का? आपल्यासोबत मान्यवर आहेत। समीरण वाळवेकरांपासून सुरुवात करूया। समीरण सर, हा नेमका हेतू काय, हे सगळं का करायचं? हा प्लॅन बी आहे नरेंद्र मोदींचा, राज्यसभेतली ॲडजस्टमेंट आहे का मॅनेजमेंट आहे? नाही, मला याच्यात दोन गोष्टी वाटतात। एक म्हणजे जसं आता मगाशी बोललं गेलं की इलेक्शन्स बिहारच्या जे येत आहेत त्यानिमित्ताने राज्यसभेतलं गणित काही बदलता येतंय का, त्याचा एनसीपीला फायदा होतोय का? आणि आता एका बाजूला ही सगळी मंडळी जर काँग्रेस बरोबर जायच्या गोष्टी करत असतील तर काँग्रेसपासून आपण फारकत घेतलेली असताना आपल्या पदरात काय पडणार आहे, असा एक प्रश्न भेडसावत असण्याची शक्यता आहे। त्या दिशेने काही वाटचाल आहे का? पण दुसरा जो प्रश्न सर्वसामान्य ज्यांना फारसं राजकारण कळत नाही अशा लोकांना वाटतोय तो म्हणजे राज्यसभेतल्या फ्लोअरवरच्या मॅनेजमेंटमध्ये पवारांचा काही वापर होतो आहे का, किंवा पवार मुद्दाम त्या दिशेने काही प्रयत्न करतायत का कन्सेन्सस होण्याकरता? हा खरा मुद्दा, त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे असं मला वाटतं। देसाई सर, मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जे काही इक्वेशन्स आहेत, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे जे काही नेते अडकलेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये एक दबाव आणण्याचा प्रयत्न वारे सर येतो तुमच्याकडे, आलो माझ्या लक्षात आहे। त्याच्या संदर्भात दबाव आणण्याचा हा प्रयत्न असू शकतो। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आठवत असेल की काही वर्षांपूर्वी जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा ओडिशामध्ये जाऊन नवीन पटनाईक यांची पवारांनी अचानकपणे भेट घेतली होती आणि त्यावेळी त्यांनी काँग्रेसवरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे पवारांची ही खेळी असू शकते, हे काही नाकारता येत नाही। आपण आत्ता पण लक्षात घ्या की मुलायम सिंग यादव यांनी काल जे वेगळी लाईन मांडली त्यानंतर त्यांचं एकदम कौतुक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सुरू केलं। ते कौतुक सुरू केल्यानंतर सुद्धा त्यांच्या पक्षाचे नेते हे वेलमध्ये गेले होते आणि त्यांनी ज्या प्रकारचं भारतीय जनता पक्षाला वाटलं की आता आपल्याबरोबर ते आले आणि आता हे फुटले, भाजपचे कुठल्या ना कुठल्या याच्यामध्ये फूट पडावी याच्यामध्ये यासंबंधी अथक प्रयत्न करणार असते आणि त्याचा भाजप आता वेट अँड वॉच अशा पद्धतीने बघेल आणि याचा काही उपयोग आपल्याला होईल का याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल। वारे सर, आणि मला असं वाटतं की याला महाराष्ट्राचा संदर्भच अधिक असणार आहे। याचं कारण म्हणजे एका बाजूला शिवसेना सत्तेत आहे परंतु त्यांना आत्तापर्यंतच्या युतीतल्या मोठ्या भावाची भूमिका सोडून सत्तेमधली ही ज्युनियर पार्टनरची भूमिका काही मानवत नाही म्हणून तेही सारखे दबाव आणतायत। आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसलाही ही खंत आहे की न मागता सुद्धा पाठिंबा जाहीर करून सुद्धा निवडणुका झाल्यानंतर या सत्तेच्या जवळ त्यांना पोहोचण्याच्या बाबतीमध्ये कदाचित काय अडचणी येत असाव्यात। म्हणून हे दबाव तंत्र असू शकतं आणि ह्या म्हणजे शरद पवारांना नेहमी जे साध्य करायचं असतं ते स्वतः कधीच बोलत नाहीत, वेगळ्या पद्धतीनंच करत राहतात। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामधला आणि शिवाय एक तर जाहीरच आहे की त्यांचे जे मंत्री स्कॅनर खाली आहेत, पण वारे सर हे जे तुम्हाला कळतंय ते केजरीवालांना समजत नाहीये का? त्यांना वाचवणंही आहे। नाही पंकज प्रसन्नजी, तुम्ही हे जे बोलता आहात ना, मी तुम्हाला परत ठामपणे सांगतोय की कर्टसी विजिट, एक संदर्भ तुम्हाला सांगतो। केंद्रातलं भारतीय जनता पक्षाचं सरकार विरोधकांची स्पेसचा संकोच करतंय, काम नीट करू देत नाहीये नितीश कुमारांनाही केजरीवालांनाही। म्हणून तो जो इश्यू आहे या इश्यूच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात इश्यू बेस काही उभं राहत असेल तर कदाचित आम आदमी पक्ष केजरीवाल त्याचा विचार करतील। परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जर तिसरी आघाडी किंवा इलेक्शन स्ट्रॅटेजी संदर्भामधली बैठकी असेल तर केजरीवाल किंवा आम आदमी पार्टी त्याचा हिस्सा असणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे। आपण स्टुडिओमध्ये येऊयात। रत्नाकर महाजन आपल्या सोबत आहेत। महाजन सर, जर का राष्ट्रवादी शरद पवार अशी काही मोठ बांधत असतील, आपण बघतो इकडे मुळामध्येच विरोधी पक्षांनी आता काँग्रेसच्या मागे अगदी ते काही ठामपणे उभे राहिले नाहीत म्हणूनच शेवटी संसद सुरू करावी लागली, लोकसभेचं सेशन नीट सुरू झालेलं आहे। काँग्रेस याकडे कशा प्रकारे बघते, या घडामोडींकडे? महाराष्ट्राच्या मर्यादेत जर बोलायचं झालं तर शरद पवारांनी महाराष्ट्रातच असं एकदा स्टेटमेंट केलं होतं की आता इथून पुढं काय वाटेल ते झालं तरी काँग्रेसशी आमचा काही संबंध नाही। हे स्टेटमेंट त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भात केलेलं असलं तरी राष्ट्रीय पातळीवर त्यांनी अजून काँग्रेसच्या विरोधात ठाम भूमिका घेतलेली नाही। हे लक्षात ठेवून सुद्धा
बिहार निवडणुकीचा तात्कालिक संदर्भ जर लक्षात घ्यायचा झाला तर मगाशी हेमंतनी ज्या प्रेस कॉन्फरन्सचा उल्लेख केला त्यामध्ये नितीश कुमार यांनी या आघाडीतल्या 3 पक्षांच्या जागांची संख्या सुद्धा जाहीर केली. RJD 100, JDU 100 आणि काँग्रेस 40 असं ते वाटप आहे. एकूण जागा आहेत 243. अशा परिस्थितीत उरलेल्या 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे तारिक अनवर तिथून कटिहार मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. पैकी 3 जागा जर NCPला मिळत असतील तर बघाव्यात. हाही तात्कालिक हिशेब त्यात असू शकतो. मी माधव भंडारींकडे जातो. मगाशी मला अर्थातच आपकडे जावं लागलं कारण त्यांना आधी वेळ देता आली नव्हती. भंडारी सर, भाजप या सगळ्याकडे कसं पाहतंय? खास करून शरद पवार या प्रकरणात असल्यामुळे भाजपचाच हा प्लॅन बी आहे की काय अशी शंका आहे. पवारसाहेबांबद्दल कुठल्याही प्रकारच्या शंका घ्यायला सगळ्यांना जागा असते आणि सगळ्यांना अशा तऱ्हेच्या शंका घ्यायला आवडतात. त्यामुळे मला स्वतःला या विषयामध्ये काहीच वाटत नाही. अशा तऱ्हेची तिसरी आघाडीची जेव्हा चर्चा सुरू होते तेव्हा एका वेगळ्या संदर्भात मार्क ट्वेनने केलेलं विधान मला आठवतं. बरं, कुठलं तरी व्यसन सोडण्याच्या बाबतीत मार्क ट्वेनला त्याच्या मित्राने विचारलं तेव्हा मार्क ट्वेनने सांगितलं ते व्यसन सोडण्यात अवघड काय आहे म्हणाले. मी कितीतरी वेळा सोडलेलं आहे. बरं, तशी तिसरी आघाडी ही कितीतरी वेळा स्थापन झाली आणि याच्या पुढे सुद्धा होत राहील. पण दुसऱ्या बाजूने गंभीरपणे मी एक दुसरं मात्र सांगतोय, माझं व्यक्तिगत मत मानायला सुद्धा हरकत नाही जरूर, की या देशाच्या राजकारणामध्ये अशा तऱ्हेच्या तिसऱ्या चौथ्या शक्तींची जागा आहे आणि ती जागा घेण्याचा प्रयत्न कोणी जर प्रामाणिकपणे केला, प्रामाणिकपणे हा शब्द त्यातला आवश्यक आहे, बरं, तर ते चांगलीच घटना ठरेल. आम्हाला स्वतःला अशा कुठल्याही प्रकारच्या तिसऱ्या चौथ्या आघाडीबद्दल काही गैर वाटत नाही, वावगं वाटत नाही. प्रत्येकाला त्या पद्धतीने प्रयत्न करण्याचा पूर्ण अधिकार आणि स्वातंत्र्य आहे. भंडारी साहेब, हेमंत देसाई बोलतोय. अमित शहाची लाईन थोडीशी वेगळी आहे. तुम्ही मगाशी सांगितलं ते बरं केलं की माझं व्यक्तिगत मत आहे. अमित शहाचं मत आहे किंवा मोदींचं मत जे आहे, लाईन आहे, त्याप्रमाणे दुसरे पक्ष असता कामा नये, विरोधक नको, काँग्रेस मुक्त भारत, अशी कुठलीही भूमिका नाही. नाही, अशी कुठलीही भूमिका नाही. आणि मी आपल्याला सांगतो, कार्यकर्त्यांच्या बैठकीत 1952 सालापासून मी सुद्धा बैठकांमध्ये असतो. देसाई साहेब बोला सर, पूर्ण करा. शेवटचा 2 मिनिट तुम्ही पूर्ण करा. 1952 पासून आम्ही इथपर्यंतचा जो प्रवास केला तो अशा तऱ्हेने वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्यांचं राजकारण करतच केलेला प्रवास आहे. बरं, आणि ह्या देशाची विविधता आणि या देशाचे वेगवेगळे प्रश्न हे सगळं लक्षात घेतल्यानंतर अशा तऱ्हेने बंदिस्त 2च पक्ष राहतील ही शक्यता नजीकच्या भविष्यकाळात मला स्वतःला वाटत नाही. बरं, या देशाची विविधता लक्षात घेतल्यानंतर, विविध प्रश्न लक्षात घेतल्यानंतर अशा तऱ्हेचे 3-4 शक्ती केंद्र असणं स्वाभाविक आहे आणि ते राहणार आहे. बरं, मी शेवटच्या 2 प्रतिक्रिया पवारसाहेबांची जी तिसरी आघाडी आहे, बरं, ती मी त्यात धरत नाही. ठीक आहे. महाजनांची आणि त्यानंतर कन्क्लुडिंग रिमार्क फक्त. 1952 साली बरं, मी निघू का? हा, महाजन सर, संपतोच कार्यक्रम. शेवटची कमेंट आहे का? महाजन सर बोलतायत. भंडारी सर, 1952 साली दिल्लीमध्ये जनसंघाची स्थापना झाली. त्यानंतर 1967 पर्यंत जनसंघाने एकला चलो रे हे धोरण राबवलेलं आहे. 67 साली पहिल्यांदा जेव्हा बडी आघाडी झाली त्यावेळेला जनसंघानं आघाडीचं राजकारण सुरू केलं. त्यामुळे इथपर्यंतची आघाडी ही केवळ आघाड्यांमार्फतच झाली हे म्हणणं अतिव्याप्त आहे. एवढंच या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरं असं की हे ते जे म्हणले ते मोठं चतुर आहे ते स्टेटमेंट. ते असं की तिसरी आघाडी होत असेल तर आम्हाला पाहिजेच आहे. बरोबर आहे, पाहिजेच आहे. कारण त्या निमित्तानं काँग्रेसच्या विरोधात आणखीन एक फळी उभी करता येते. जिथं यांना स्वतःला पोचता येत नाही त्या ठिकाणी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ती काँग्रेसवर रोखता येते. समरण सर, मला असं वाटतं की आपण एका मुद्द्यापर्यंत आलो पाहिजे की महाराष्ट्रातल्या राजकारणाचा जसा संदर्भ दबाव तंत्राच्या निमित्ताने या सगळ्या भेटीगाठींना आहे त्याचप्रमाणे
राज्यसभेतली फ्लोअर मॅनेजमेंट आणि बिहारमधल्या सगळ्या निवडणुकांचे संदर्भ, तिथल्या काही जागांच्या बाबतीत ऍडजस्टमेंट किंवा त्याच्याकरता ज्याला आपण एक न्यूसन्स आणि इन्फ्लुएन्स म्हणतो, या दोन्हीचा कुठेतरी हा परसेप्शन गेम आहे, खेळ आहे त्याचा, असं म्हणायला हरकत नाही. पण जसं आता भंडारी म्हणाले त्या पद्धतीने मात्र भाजपला या कुठल्याही प्रकारामध्ये दोन्ही या गोष्टी झालेल्या चालणार आहेत. तिसरी आघाडी झाली तरी चालणार आहे, नाही झाली तरी यांचं जे काही धोरण आता या सगळ्या भेटलेल्या पक्षांचं आहे, जे नेते आज भेटले, लालू असतील, मुलायम असतील किंवा भेटणार असतील केजरीवाल वगैरे, नॉन काँग्रेस आणि नॉन बीजेपी अशा प्रकारचे पक्ष एकत्र येत आहेत. यांची मोड बांधली तर काय होतं हे सगळ्या देशांनी आधी बघितलेलं आहे. किती महिने सरकार टिकू शकतं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी, जी अजून 4 वर्ष काहीही परिस्थितीमध्ये बदल करणार नाही. जर काही बदल झाले तर राज्याच्या निवडणुकांमध्ये होतील. लोकल लेवलला तर फारच वेगळी गणितं होतात, ते आपण सगळे बघतोच. कन्क्लुजन त्याचं काढायचं झालं तर या सगळ्या प्रकारामध्ये न्यूसन्स आणि इन्फ्लुएन्सचा हा परसेप्शन गेम आहे. याच्यातनं फार काही लगेच निष्पन्न होणार नाही, फक्त एक चित्र उभं करायचा प्रयत्न होतोय, एवढं मात्र नक्की. त्यामुळे आम आदमीची बाजू घेणारा पक्ष असो किंवा सगळ्यांना सोबत घेणारा 100% भाजप असो किंवा गरीब आम आदमीच्या सोबत असणारा हात देणारा काँग्रेस पक्ष असो, यांच्या आघाड्या जशा होतील तशा होतील, पण खऱ्या आम आदमीच्या हातात मात्र एकच पर्याय उरतो, तो म्हणजे चॅनलवरच्या चर्चा बघणं. कारण सध्या तरी 5 वर्ष तुम्हाला हेच करावं लागणार आहे. तुमचे बदल तुम्ही आता डायरेक्ट 2019च्या सालीमध्येच त्याच वेळेस करू शकणार आहात. तोपर्यंत चर्चेमध्ये आपण तात्पुरता इथे थांबतोय. पुढच्या चर्चेसाठी आपण नंतर परत भेटणारच आहोत. तुर्तास इथे थांबूया. सगळ्या मान्यवरांचे मी आभार मानतो ज्यांनी भाग घेतला चर्चेमध्ये. लक्षवेधीमध्ये आपण इथे थांबतोय. पाहत राहा जय महाराष्ट्र.